तर पुण्यातून एक मोठी बातमी आहे। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले। या हेलिकॉप्टरच्या अपघातात 3 जण गंभीररित्या जखमी झालेत। हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला ही माहिती मिळाली आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, ही घटना नेमकी कशी घडली, किती नुकसान झालंय? पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरामध्ये ऑक्सफर्ड काउंटी नावाचं रिसॉर्ट आहे आणि त्या ठिकाणी हेलिपॅड आहे। तर तिथून या हेलिकॉप्टरनी सकाळी उड्डाण केलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी धुकं होतं आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागामध्ये कोसळलेलं आहे। नक्की कशामुळे हा अपघात घडला हे समजलेलं नाही, मात्र या हेलिकॉप्टरमध्ये 3 लोक होते आणि तिघांचाही मृत्यू झाला। मंदार, थोडंसं थांबवते, फक्त अपडेट आपण एक सांगूया की या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। पुन्हा एकदा जाऊयात मंदार गोंजारी यांच्याकडे। मंदार, तर हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड काउंटी या ठिकाणी जे हेलिपॅड आहे, ऑक्सफर्ड काउंटी नावाचं रिसॉर्ट आहे, तर तिथून या हेलिकॉप्टरने उड्डाण केलेलं होतं आणि सकाळच्या वेळी धुकं होतं। नक्की कारण समजू शकलेलं नाही या अपघाताचं, मात्र हे हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर त्या ठिकाणी जो डोंगराळ भाग आहे, टेकडीचा भाग आहे, त्या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये जे 3 लोक होते या तिघांचाही मृत्यू झालेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये फक्त हे एकच ठिकाण आहे की जिथे हेलिपॅड आहे आणि बरेच लोक, व्हीआयपी लोक या ठिकाणी ऑक्सफर्ड काउंटीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येत असतात। अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। मात्र हे हेलिकॉप्टर कोणाचं होतं आणि हेलिकॉप्टरमध्ये कोण लोक होते हे मात्र अजून समजू शकलेलं नाही। मात्र पोलीस असतील किंवा फायर ब्रिगेड असेल किंवा रेस्क्यू टीम्स असतील या घटनास्थळी दाखल होत आहेत। डोंगराळ भाग आहे जिथे हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। मंदार, जसं तुम्ही सांगितलं की धुकं होतं, धुक्यामुळे अंदाज आला नाही, पण हेलिकॉप्टर उड्डाणाच्या पूर्वी सहसा या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली जाते आणि मग उड्डाण घेतलं जातं। अशी काही चाचपणी केली गेली नव्हती का? खरं तर हे प्रश्न आता यानंतर उपस्थित होणार आहेत। आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की काही दिवसांपूर्वी याच भागामध्ये, मुळशी भागामध्ये एक हेलिकॉप्टर कोसळलेलं होतं। सुदैवाने त्यामध्ये जे लोक होते, पायलट्स, ते बचावलेले होते। ते प्रशिक्षित होते, त्यामुळे त्यांनी कसं तरी करून हे हेलिकॉप्टर जमिनीवरती उतरवण्यात यश मिळालेलं होतं। मात्र हे जे आजचं हेलिकॉप्टर आहे ते मात्र दुर्घटनाग्रस्त झालं। ते मात्र सेफ लँडिंग करू शकलं नाही, डोंगराळ भाग असल्यामुळे ते कोसळलं। त्यानंतर पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। जे एनडीआरएफला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस असतील किंवा इतर जे काही यंत्रणा आहेत त्या घटनास्थळी पोहोचतायत आणि हे लोक कोण होते जे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याचा आता शोध घेतला जातोय। मंदार, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरती हा सगळा अपघात झालाय किंवा तिथून जवळ अपघात झालाय, तिथली सगळी भौगोलिक रचना नेमकी कशी आहे? ही भौगोलिक रचना अशी आहे की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जो आहे, तर त्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे, म्हणजे पुण्यापासून आपण मुळशीकडे जाताना टेकडीवरती हे ऑक्सफर्ड काउंटी नावाचं एक रिसॉर्ट आहे आणि अनेक व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी यांचे कौटुंबिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। लग्न सोहळे असतील किंवा इतर स्वागत समारंभ असतील आणि त्याला अनेक बडे राजकारणी असतील, उद्योगपती असतील, हजेरी लावत असतात आणि त्यामुळं या ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे। जे व्हीआयपी आहेत त्यांना हेलिपॅडनी थेट ऑक्सफर्ड काउंटीला पोहोचता यावं यासाठी आणि तशा स्वरूपाचं हेलिपॅड या ठिकाणी आहे। मात्र हे ऑक्सफर्ड काउंटी मी जसं म्हटलं टेकडीवरती आहे आणि आजूबाजूला सगळा डोंगराळ परिसर आहे आणि पाऊस जरी थांबलेला असला तरी डोंगराळ भागामध्ये पुण्यातल्या अजूनही धुकं आहे। तर हे हेलिकॉप्टर नक्की कोणाचं होतं हे तपास घेतला जातोय। मात्र हा सगळा डोंगराळ भाग आहे, पुणे शहराला लागून असलेला, जरी जवळ असला तरी टेकडीचा डोंगराळ असा भाग आहे ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालंय। ठीक आहे मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।